महाराष्ट्रामध्ये आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे असं हिंदू महासंघ मानतो। पृथ्वीराज चव्हाणांनी एकेकाळी केलेला कायदा असेल, सन्माननीय देवेंद्रजींनी मागच्या वेळेस निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला फसवा आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल, स्वतः वकील असून सुद्धा त्यांना नियमाची आणि कायद्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा मराठा आरक्षण आपण दिलेलं कोर्टात टिकणार नाही याची माहिती असताना सुद्धा देवेंद्रजींनी असंच मागच्या वेळेस मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला। आज तिसऱ्यांदा महाराष्ट्रामध्ये तोच प्रकार घडलाय। 50% सर्वोच्च न्यायालयाची मर्यादा कोणत्याही राज्य सरकारला कोणत्याही समाज मागासवर्गीय ठरवता येत नाही, ही भारतीय जनता पक्षानेच केलेला नियम। हे सगळं माहीत असून सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या पाईक पक्षांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आणि युवकांना फसवण्याचा घाट घातला असं हिंदू महासंघ मानतो। मराठा समाजाच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, ते कोणतेही सरकार आजपर्यंत करू शकलेलं नाहीये। असं असताना केवळ आरक्षणामुळेच तुमचा विकास होईल इथपर्यंत मानसिकता तयार करण्याचं पाप सुद्धा या राजकीय पक्षांनी केलेलं आहे असं सुद्धा हिंदू महासंघ मानतो। आम्हाला एकंदरीत असं वाटतं की मराठा समाजाने जागं व्हावं। मी दुपारीच सांगितलं होतं की जरांगेंनी यावेळेस तरी उत्सव साजरा करू नये। आमची विनंती जरांगेंनी सुद्धा मान्य केली, आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। परंतु मराठा समाजाला पुन्हा एकदा फसवण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे। मराठा समाजाने त्याला फसवू नये ही हिंदू महासंघाची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।